सन्माननीय अमितजी घाग साहेब, सोपानजी जांभेकर साहेब, महेश ठाकूर साहेब, तसेच रोशनजी चापेकर साहेब, नरेशजी कोकरे साहेब, कृष्णा बामणे साहेब, समोर जे रसिक वर्ग आहे जरा बाजूला व्हा, मिलिंद झुरे साहेब, दत्ता डाके ग्रामपंचायत सदस्य रोड बुद्रुक, आपण सुद्धा मैदानात यायचं आहे। क्रीडांगण नंबर 2 वर 5-5 चढायांचा थरार आपण पाहत आहात। तर क्रीडांगण नंबर 1 वर सामन्याला सुरुवात होती आहे। पेण तालुक्याचा धडाकेबाज संघ अर्थातच शिवशंभो पाटणेश्वर झुंज देणार स्वयंभू गावदेवी भासाई संघाला। दोन्ही संघ उपस्थित होत आहेत। दोन्ही संघांना विनंती आहे लाईन व्हायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया। मान्यवर शुभेच्छा देत आहेत सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब, सोपानजी जांभेकर साहेब, अमितजी घाग साहेब, तसेच रोशनजी चापेकर साहेब, कृष्णाजी बामणे साहेब, नरेशजी कोकरे साहेब आदी खरोखर शुभेच्छा देत टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। मिलिंदजी झुरे, दत्तारामजी डाके साहेब आदी सर्व मान्यवर आपल्याला शुभेच्छा आणि ओळख परेड होत आहे। नाणेफेक केली जाईल आणि या सामन्याला सुरुवात होईल। तर भीती नामा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मराठमोळ्यांचा रांगडा खेळ, खेळ कबड्डी। तर श्वास रोखून धरा, धूर धूर धुरला उडणार आहे आणि कबड्डीच्या मैदानात रायगडचं वादळ आता धडकणार आहे। एकीकडे आशिष मोरे, तुतेश खरिवले, तर दुसरीकडे पाहायला मिळेल विकी ठाकूर, यश पाटील, कडवी झुंज देणार सागर पाटील। घणाघाती हल्ला चढवला जाईल, विजयाचा गुल्लाल कोण उधळणार पाहणं रंजक ठरेल। क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार जय बजरंग बेली काल भैरव स्पोर्ट उडदवणे, आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर 1 साठी। क्रीडांगण नंबर 2 वर गावदेवी रोड बुद्रुक जय हनुमान सांगडे, आपणास अंतिम पुकार। 2 वर चला। तर पहिली चढाई ज्याने खरोखर रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला असा विकी ठाकूर मैदानाच्या बाहेर उडवलाय। काही क्षेत्ररक्षण आहे, नजर हटी दुर्घटना घटी, त्याला प्रत्युत्तर देईल केतन खरिवले स्वयंभू गावदेवी भासाई संघाकडून। चढाईची धुरा सांभाळतोय, किती गुणांची लयलूट करतोय पाहणं रंजक ठरणार आहे।
जय बजरंग बेली काल भैरव स्पोर्ट उर्दवणे क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार, सॉरी पहिला पुकार, तर क्रीडांगण नंबर 2 वर अंतिम पुकार गावदेवी रोड बुद्रुक जय हनुमान सांगडे क्रीडांगण नंबर 2 वर चला। रोहा तालुक्याचा घरचा साज धीरज खरिवले मैदानात थांबवला जाईल का या धीरजला? एक घणाघाती हल्ला करणारा खेळाडू किती गुणांची लयलूट करतोय। जर या चढाईत धीरज खरिवलेला थांबवलं तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, मात्र माघार त्याला प्रत्युत्तर देणार रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला आणि महाराष्ट्र राज्य कुमारगडाचं प्रतिनिधित्व यश पाटील चढाई करतोय। एक वादळी वारा आणि उभा ठाकलाय तू तेज खरिवले, रोखला गेलाय वारू यश पाटील याला चांदण्या दाखवल्यात। घणाघाती हल्ला क्रीडांगण नंबर 1 वर पाहायला मिळतोय। समोरचा रसिक वर्ग जरा बाजूला झाला तर बरं होईल हो। जो सामना झाला दहावीर बेलकडे विरुद्ध भारजे, यामध्ये भारजे संघ 8 गुणांनी विजय झालेला आहे। विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक। बेलकडे संघ आपला सन्मान आपण घेऊन जायचा आहे। रसिक वर्ग जरा मागे झालं तर बरं होईल, कारण आपण मैदानामध्ये चाललेलो आहात। एक तर रसिक वर्गांना कबड्डी खेळावी लागेल किंवा खेळाडूंना बाहेर व्हावं लागेल। समोरचे रसिक वर्ग, समोर बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा प्रोत्साहन सर्व मान्यवरांना मान्य आहेत, परंतु आपण व्यवस्था केलेली आहे तिथे बसून घ्यायचं आहे। आज ही आपली स्पर्धा आहे अमित दादा घाग मित्र परिवाराच्या माध्यमातून, तर प्लीज आपण बसून घ्यायचं आहे, विनंती आहे आपल्याला। आजची ही स्पर्धा अतिशय प्रेमळ आणि सुंदर आहे। ग्राउंड नंबर 1 नंबर पाटणेश्वर विरुद्ध भास्तई, त्यानंतर तिकडं सांगडे संघ उपस्थित आहे। गावदेवी रोड बुद्रुक यांनी त्वरित हजर व्हायचं आहे प्लीज। अमित दादा मित्रमंडळ या स्वयं संघांना विनंती आहे, हे समोर बसलेले प्रेक्षक आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे प्लीज। प्रेक्षक ए रसिक वर्ग हो, आयोजकांना विनंती आहे जरा रसिक बायबा प्रेक्षकांना मागे घ्या। स्टेज समोर जी मंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी कृपया बाजूला, त्याशिवाय सामना चालू करायचा नाही। सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे की जोपर्यंत ही मंडळी समोरची बाजूला होत नाही ना तोपर्यंत सामने बंद करायचे, थांबवायचे। सगळ्यांना विनंती आहे। हॅलो चला रसिको हो जरा मागे व्हा। अरे बसा तरी नाही तर बाजूला व्हा। रसिकांची तोबा गर्दी या स्पर्धेला, जागा शिल्लक राहिली नाहीये। सर्वजण मैदानात जात आहे, जरा मागे व्हा। जोपर्यंत आपण मागे होत नाही तोपर्यंत सामना चालू होणार नाही। या वर्षाची आणि रायगड जिल्ह्यातील ही पहिली स्पर्धा आहे, त्यामुळे प्रचंड गर्दी आहे। रोहा तालुक्यात जरा मागे व्हा। रसिकांनो सहकार्य करा। आपण जर मैदानात गेला तर सामना चालू कसा होईल? आपल्या मागे भरपूर जागा आहे, नाहीतर सर्वांना बॅरिकेडच्या बाहेर काढावे लागेल। कृष्णा बामणे सर,
क्षणाला उत्कंठा वाढणारा असा हा सामना एकीकडे रोहा तालुक्याचा स्वयंभू गावदेवी भातसाई आशिष मोरे मैदानात तर झुंज देणार शिवशंभू पाटणेश्वर. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. अनेक रसिक वर्ग हा सामना आपल्या घरी बसून व्यवस्थित स्पर्धा पाहत आहेत, परंतु याच मैदानावर रसिकांची गर्दी सामना थांबवत आहे. चला सामनाधिकारी सामना चालू करून घ्या. रसिको जरा मागे व्हा, विनंती आहे मायबाप हो, तुम्ही या स्पर्धेचा आत्मा आहात. रसिको जरा मागे व्हा. आयोजकांनी तटस्थ भूमिका घ्या. रोहा तालुका खरोखर कबड्डीला चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या मैदानावर. तर चढाईची धुरा पाटणेश्वर संघाकडून घणाघाती हल्ला होईल का? आशिष मोरे सारखा मध्यरक्षक, तुतेश खरिवले सारखा कोपरा रक्षक आणि चढाईची धुरा पुन्हा एकदा निघालाय. ज्याच्या पायात वादली वारा या अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवलं जाईल का? शिवशंभू पाटणेश्वर. धीरज खरिवलेसाठी ऑफर आहे. एका चढाई जर 5 गुण प्राप्त केले समालोचक रुपेश टाकीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, अर्थात धीरज खरिवलेसाठी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. या स्पर्धेचा अंतिम विजेतेपद कुणाच्या नावावर पाहायला मिळेल. सर्वांचं लक्ष लागलंय क्रीडांगण नंबर 1 वर. सामना हा दर्जेदार होईल, पैसा वसूल होणार हे मात्र निश्चित. घणाघाती हल्ले चढवले जातील. तर जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. तर खेळाडूंनो, आपण इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला जन्माला आलोय. उभा ठाकलाय आणि धीरज खरिवले याचा वारू रोखला गेलाय. झालंय रणयुद्ध चालू झालंय. 1-1 गुण. वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात चांगली आहे, एंड सुद्धा छान होणार यातील मात्र शंका नाही. तर भल्या भल्यांच्या कालसाचा थरका बुडतो जेव्हा जंगलाचा राजा डरकाली फोडतो. विकी ठाकूर ज्याच्या पायात वादळ आहे, या वादळाला थांबवण्याचं सामर्थ्य भातसाई संघात आहे. पुन्हा एकदा विकी ठाकूर याला थांबवलंय. ईट का जवाब पत्थर से. दोन्ही संघ माघार घेणार नाहीत. यश पाटील हे वादळ मैदानाच्या बाहेर आहे. विकी ठाकूर थांबले. सागर पाटील वर दारोमादार आहे. रोहा तालुक्याचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय. बघावं आणि बघतच राहावं असा रसिक वर्ग या स्पर्धेला पाहायला मिळतोय. चढाईची धुरा सांभाळत असताना आक्रमकता सिद्ध करावी लागेल. पॉवरफुल सक्सेसफुल खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफर लाईव्ह आहे. एका चढाईत 5 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक धीरज खरिवलेसाठी. हा वेग आहे. लाईनमॅन चला. आयोजक लाईनमॅन घ्या. मामणे सर क्रीडांगण नंबर 1 वर लाईनमॅन.
तर प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक. कबड्डीचा नाद आहे र एकदम कडक. क्षणाला इतिहास घडला जाईल मैदानावर, कारण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. मित्रांनो, असा इतिहास याच रोहाच्या धर्तरीवर आज रचला जाईल. फायनल सम्राट कोण होईल? सांगळे संघाचा खेळाडू विनोद मोरेसाठी ऑफर आहे. एकाकडे 3 गुण, करण करालेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थर्ड रेट डुवर डाय करो या मरो सिच्युएशन मध्ये धीरज. बघूया आपल्या संघाची दारोमदार, ज्याच्या खांद्यावर असा धीरज खरिवले, उडवलाय मैदानाच्या बाहेर. काही क्षेत्ररक्षण झालं. धीरज खरेवले ही एक्सप्रेस आज रुलावर आली नाहीये. रसिक मायबाप, आपण सर्वजण व्यासपीठावर आलेले आहात. प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी क्षमता असते हो. विनंती करतोय यश पाटील. अतिशय रोमांचक सामना, निर्णयात्मक सामना तुमच्या भेटीला. यश पाटील याची दमदार खेळी पाहायला मिळेल का? आशिष मोरे मॅन फ्रॉम भासई, काय क्षेत्ररक्षण केलंय. आता मात्र केतन टनाटन मैदानात आता यशस्वी चढाई करेल का? अनेकांचं लक्ष लागलंय. तर क्रीडांगण नंबर 2 वर सांगडे संघाचा हा खेळाडू. दुसरा पुकार जय बजरंग बेली कालभैरव उडदावणे, कालभैरव स्पोर्ट उडदावणे 1 वर. तर चिंतामणी बोरली पंचदन विरुद्ध जय कालभैरव उडदावणे क्रीडांगण नंबर 2 वर. दुसरा पुकार. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. आशिष मोरेचा दहशत दरारा कायम. तुतेश खरिवले हा सुद्धा एक जबरदस्त कोपरा रक्षक आहे. परंतु रसिकांना सामना पाहायला मिळेल. गुणफलक 6-2. पाटणेश्वर संघ सुरुवातीला कोसलतो, नंतर उचलतो. होईल कमबॅक होईल, यातील मात्र शंका नाही. याच साठी केला होता अट्टाहास. भरपूर मोठ्या संख्येने रसिक वर्ग खेळाडूंना समर्थन देतोय, पाठिंबा देतोय. स्कोरबोर्ड झगमगतोय. पुन्हा एकदा केतनची चढाई. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सागर पाटील. शिवशंभो पाटणेश्वर संघाचा हा खेळाडू. आणि आता मात्र चढाईची धुरा आशिष मोरेवर. एक स्फोटक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा आशिष मोरे. डोक्यावर बर्फ आपण म्हणतो, परंतु वेग आहे. या वेगाला काबीज करू शकेल का पाटणेश्वर संघ? हॅलो हॅलो. डीएमसी कंपनीचे साइड हेड किरणजी इंगडे साहेब यांचे इथं आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. तसेच HR मॅनेजर जांभळे साहेब यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण इथे वेळात वेळ काढून आलात. हॅलो. तो मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो भी लड़े उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार जो देखे ना सपना,
सपनों का अधिकार है, असल अधिकार है अपना। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। आठवावा लागेल महाराजांचा इतिहास। तरी मी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तसेच या कार्यक्रमाचा पूर्ण धुरा आणि खांद्यावर देते कृष्णा बामणे यांना मी विनंती करेन की आपल्याला आता प्रमुख उपस्थिती लाभली ते डीएमसी कंपनीचे साइड हेड किरणजी हिंगणे साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे। तसे हो यशस्वी होतोय, स्वागत केलं जातोय। खरोखर आजचा हा दिवस सन्माननीय अमितजी घाग साहेबांचा वाढदिवस। भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष, एक धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे अमितजी घाग साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर जिल्ह्यातून इथे उपस्थित झालेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर मी आमच्या रोहा तालुक्याच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय श्री नरेशजी कोकरे यांना विनंती करेन की आता आपला प्रमुख उपस्थिती लाभले ते डीएमसी कंपनीचे HR मॅनेजर जांभळे साहेब यांचं स्वागत करायचं आहे। आशिष मोरेसाठी ऑफर आहे, एका चढाईत 3 गुण, माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। आशिष मोरेसाठी मात्र माघार आहे। सामना एवढा शांत असून कसा जमेल? अरे आपण मरणमोळ्यांचा रांगडा खेळ खेळतोय, घणाघाती हल्ले आम्हाला पाहायचे आहेत। रोहा विरुद्ध पेन असा हा धडाडीचा सामना। तुमच्या भेटीसाठी रसिकांच्या भरपूर आशा अपेक्षा आहेत, पण होईल। गुणफलक 8-3। हो यशस्वी होत असताना मध्य रेषा भेदणार तोपर्यंत क्षेत्ररक्षण होतोय। गुणफलक पाहिला तर 8-3। सुपर टॅकलची नामी संधी सागर पाटील पाटणेश्वर संघाला। पुढील होणारा सामना दुसरा पुकार जय बजरंग बेली काल भैरव स्पोर्ट उर्दावणे 1 वर, तर चिंतामणी बोरली पंचदन विरुद्ध जय काल भैरव उर्दावणे क्रीडांगण नंबर 2 वर। आजच्या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक लक्ष्मण गावण साहेब खरोखर डोळ्यात तेल टाकून या स्पर्धेला यशाकडे घेऊन जात आहेत। बघूया काय घडतोय। धीरज खरिवले पुन्हा एकदा चढाईसाठी। आता सुवर्ण संधी आहे सुपर टॅकलची, सामना रंगतदार होणं गरजेचं आहे। शिवशंभो पाटणेश्वर संघासाठी माझ्याकडून ऑफर आहे, जर धीरज खरिवलेला आपण सुपर टॅकल केली तर 500 रुपयाचं पारितोषिक समालोचक रुपेश डाकीकडून। आता मात्र सामना चुरशीचा होईल, बघूया काय घडतोय। ही महत्वाची चढाई। सागर पाटील ऑफर आहे, डुवर्ड आहे। क्षेत्ररक्षण झालं 500 रुपयाचं पारितोषिक, टाळ्यांचा गजर होईल, कारण धीरज खरिवले हा वादळ आहे आणि या वादळाला थांबवलाय यश आणि उडवला गेलाय मैदानाच्या बाहेर। सुपर टॅकल 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश टाके अर्थातच माझ्याकडून शिवशंभो पाटणेश्वर संघाला। घणाघाती हल्ला ही सुरुवात आहे। यानंतर माननीय अमितदा घाग यांचा अभिषेचन सोहळा करण्यासाठी अतिशय नावाजलेली समाजोपी संघटना सामाजिक संस्था सुराज्य सामाजिक संस्थेतर्फे त्यांचा इथे अभिषेचन करते। संस्थापक तथा नवनिर्वाचित रोहा अष्टमीचे नगरसेवक रोशनजी चापेकर व त्यांची संपूर्ण टीम अमितदादा घाग यांचा वाढदिवस अभिषेचन करतोय व त्यांना भेट देत त्यांच्या आठवणींना उजळण्यासाठी त्यांना एक भेट सुद्धा देत आहेत। सुराज्य सामाजिक संस्था रोहा अतिशय नावाजलेली अशी सामाजिक संस्था यांच्यातर्फे अमितदादा घाग यांचा वाढदिवस अभिषेचन होतोय। पुन्हा एकदा विकी ठाकूर यशस्वी होईल का? मैदानाच्या बाहेर
सुंदर अशी भेट आपण केलेल्या सामाजिक कार्यक्रमाची आठवण, कैद केलेली आठवण त्यांना भेट देण्यात येत आहे. चला चला, स्टेज समोरच्या पब्लिकने थोडा ग्राउंड पासून लांब राहायचं आहे. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. एक जबरदस्त क्रीडाप्रेमी विवेक म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. सर्वीकडे स्पर्धेसाठी हजर राहणारा हा कबड्डी प्रेमी गडप गावाचा सुपुत्र. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडं सामना होईल रंगतदार. गुणफलक आहे 8-5. जर हा सामना 5-5 रेड वर गेला तर ओहो क्रीडांगण नंबर 2 वर घणाघाती हल्ला. 4 गुण, कमालीचा संघर्ष. अमर कांबळे नावाचा वादळ ज्वालामुखी उफालतोय क्रीडांगण नंबर 2 वर. पुन्हा एकदा ऑफर चालूच ठेवतोय. धीरज खरेडीला क्षेत्ररक्षण झालं तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. घणाघाती हल्ले आम्हाला पाहायचे आहेत. हा जर सामना एक आगली वेगळी ऑफर माझ्याकडून क्रीडांगण नंबर रसिकांना आनंद लुटायला मिळतोय क्रीडांगण नंबर 2 वर. 11-12-12-11 एक हाय व्होल्टेज सामना रसिकांच्या भेटीसाठी. नवीन खेळाडूचा वापर मैदानात केला जाईल. अतिशय शांत पद्धतीत क्रीडांगण नंबर 2 चा सामना संपुष्टात. पुन्हा एकदा चढाईची धुरा धीरज खरेवले याच्यावर आहे. 3-1 अशी लढत चढाई करतोय. एक खुंकार खेळाडू ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रवात अडवण्यासाठी कौरवांनी चारही बाजूनी वेढा घातला होता आणि अभिमन्यू चक्रवात अडकला होता, परंतु या कबड्डी पटलावर हो तू तेज खरिवले क्रीडांगण नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल. चिंतामणी बोरली पंचतन विरुद्ध जय काल भैरव उडदावणे. क्रीडांगण नंबर 2 वर अंतिम पुकार. चला तर क्रीडांगण नंबर 1 वर जय बजरंग बेली काल भैरव स्पोर्ट उडदावणे असा सामना होईल.
क्रीडांगण नंबर 2 चा स्कोर शीट जमा करा. क्रीडांगण नंबर 2 वर पुढील होणारा सामना अंतिम पुकार चिंतामणी बोरली पंचतन विरुद्ध जय काल भैरव उडदावणे 2 वर चला. हॅलो क्रीडांगण नंबर 2 वर चिंतामणी बोरली पंचतन विरुद्ध जय कालभैरव उडदावणे. आपला शेवटचा 1 मिनिट. आपण 1 मिनिटात हजर राहिला नाही तर या स्पर्धेतून आपल्याला बाद केला जाईल. सन्माननीय भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष अमितजी घाग साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चषक 2026 या नवीन वर्षात साकारतोय. तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांकडून सन्माननीय अमितजी घाग साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देतोय. क्रीडांगण नंबर 2 वर संघ चला. चिंतामणी बोरली पंचतन विरुद्ध जय कालभैरव उडदावणे. भरपूर संघ विलंब करत आहेत. तिसऱ्या पुकाराला का संघ हजर राहत नाही? जय बजरंग बेली कालभैरव स्पोर्ट उडदावणे. आपला सामना 1 ओव्हर होईल. आपण सुद्धा स्वागत कक्षावर चला. चला चला मान्य करा. आता मात्र मैदानावर व्यूहरचना आखावी लागेल. कृष्ण नीती वापर करावी लागेल दोन्ही संघांना. कमबॅक करू शकतो शिवशंभू पाटणेश्वरती धमाक आहे. विकी ठाकूर मैदानाच्या बाहेर आहे. जर जीवनदान मिळाला, जर संजीवनी मिळाली तर विकी ठाकूर आपल्या संघासाठी पुन्हा एकदा आधारवड होऊ शकतोय. रसिक वर्ग जरा मागे व्हा. संघ येतात त्यांना जागा द्या. चला क्रीडांगण नंबर 1 वर एक संघ हजर झालाय. दुसरा संघ चला. यश पाटील पूर्ण दारोमदार या खेळाडूच्या खांद्यावर आहे आणि हा खेळाडू 1 गुण. दोन गुण. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार हाय व्होल्टेज सामना. स्वयंभू गावदेवी भासई शिवशंभो पाटणेश्वर. डू ऑर डाय. 5-1 बोनस पॉइंट ऑफ. सायरा वैरा धावतोय. हो हो आणि कोपरा रक्षकाला टिपलाय. विकी ठाकूर याच्यावर हमला चढवलाय आणि अशा तऱ्हेनं
सामना संपुष्टात येतोय. विजयी संघा